नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नुकतेच हे पुस्तक चर्चेत आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच जनरल मनोज मुकुंद नरवणे. ओके, तर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी हे जे पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, हे नुकतेच लिहिलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे जे पुस्तक आहे ते सेवानिवृत्त भारतीय सेना प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या चरित्रावर आधारित आहे. ओके, तर बघा त्यामुळे त्याचे लेखक जे आहेत ते जनरल मनोज मुकुंद नरवणे हे स्वतः आहेत. ओके, तर बघा हे जे पुस्तक आहे ते त्यांचे जीवन आणि सैन्य सेवेतल्या अनुभवांवर आधारित स्मरणीय लेखन आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडून आलेले तारिक रहमान यांच्या शपथग्रहणासाठी भारताकडून कोण हजेरी लावणार आहे? ओके, तर बघा बांगलादेशमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या, तर त्यामध्ये तारिक रहमान यांचा बहुमत आले, म्हणजे ते निवडून आले आहेत. ओके, तर बघा तर आता त्यांची जे शपथग्रहण आहे त्या समारंभासाठी भारताकडून कोण जाणार आहे असा प्रश्न आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, म्हणजेच ओम बिर्ला. तर बघा ओम बिर्ला हे भारताकडून जाणार आहेत त्यांच्या शपथग्रहणासाठी. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा लोकसभा स्पीकर ओम बिर्ला हे भारताचे प्रतिनिधित्व बांगलादेशमध्ये शपथग्रहण सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. ओके, तर बघा ओम बिर्ला जे आहेत ते लोकसभाचे स्पीकर आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपदक आहे ते सर्व्हिसेसने जिंकले आहे. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्व्हिसेस या संघाने 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपदक सर्व्हिसेस या संघाने जिंकले आहे. ओके, तर बघा ते 88व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सर्व्हिसेसने केरळ या संघाला हरवून बघा 1-0ने पराभूत केले आहे आणि आपले 8वे संतोष ट्रॉफी किताब पटकावला आहे. ओके, तर बघा सर्व्हिसेस या संघाने त्यांचे हे 8वे किताब आहे. ओके, म्हणजेच 8व्यांदा त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा 2026चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी दोन्ही. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे, म्हणजेच डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद या दोघांनाही 2026चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा 2026चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार म्हणजे ज्याला म्हणतात चांग क्रँडल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2 भारतीय नेत्रवैद्यास डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना निवडण्यात आलेले आहे. ओके, म्हणजे त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा हे जे पुरस्कार आहेत ते अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या फाउंडेशनकडून यांच्या मोतीबिंद आणि अंधत्वाविरुद्ध केलेल्या मानवतावादी सेवेसाठी प्रदान केलेले आहेत. ओके, तर बघा म्हणजे प्रदान केले जाणार आहेत. सध्या त्यांची नावं निवडण्यात आलेली आहेत. ओके, तर यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा ही जी संस्था आहे पुरस्कार देणारी ती अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं याचं नाव आहे. ओके, तर बघा त्यांच्या जी कामे आहेत म्हणजेच मोतियाबिंद आणि अंधत्वाविरुद्ध त्यांनी जे मानवतावादी सेवा दिल्या आहेत
त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. भारतातील पहिले काच संग्रहालय कोठे बांधले जात आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिलेच काच संग्रहालय आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच फिरोदाबाद, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्यामधील फिरोदाबाद या शहरामध्ये भारतातील पहिलेच काच संग्रहालय बांधले जात आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा उत्तर प्रदेश या राज्यामधील फिरोजाबाद येथे भारतातील पहिले काच संग्रहालय म्हणजेच काच म्युझियम हे बांधण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा याचा उद्देश काय आहे, तर बघा पूर्वीच्या काळातील काच बनवण्यापासून ते आधुनिक काच उत्पादने व कला याचा इतिहास, प्रक्रिया आणि काच उद्योगाचे विविध पैलू प्रदर्शनात मांडणे हा याचा उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा आयकाम ही स्वायत्त संस्था कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच तेलंगणा. तर तेलंगणा या राज्याने आयकाम ही स्वायत्त संस्था नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा आयकाम ही एक स्वायत्त संस्था आहे जी की भारतातील तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा आयकाम हे बद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवोपक्रम म्हणजेच इनोव्हेशन अंगसंस्था प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा विस्तृत प्रमाणावर प्रयोग, विकास, स्किलिंग आणि संशोधन उद्योग सहयोगासाठी आधार देणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा हे विश्व आर्थिक फोरम म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 डावोस येथे तेलंगणा सरकारने औपचारिकपणे लॉन्च केली आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. बार्बाडोस देशाच्या कोणत्या प्रधानमंत्री यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच मिया अमोर मॉटले. ओके, तर मिया अमोर मॉटले असे यांचं नाव आहे. यांनी बार्बाडोस या देशांच्या तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ते आता नवीन पंतप्रधान म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. मिया अमोर मॉटले असे यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी बार्बाडोस या देशाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा खंड बार्बाडोस जो देश आहे तो उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतो. तसेच बघा त्याची राजधानी आहे ब्रिजटाऊन आणि बार्बाडोसचे चलन आहे बार्बाडियन डॉलर. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारने कोणत्या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा दिला आहे? ओके, बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतेच हे बदल करण्यात आलेले आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस. ओके, तर मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा नुकताच केंद्र सरकारने दिलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा 2026 फेब्रुवारीमध्ये सरकारने मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन स्टेटस दिला जाणार आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजेच आता जसे की माजी सैनिक जसे म्हणतात तसेच आता जे मिलिटरीमध्ये जे नर्सिंग या क्षेत्रामध्ये आहेत त्यांनासुद्धा आता माजी सैनिक स्टेटस देण्यात आलेला आहे. ओके, तर बघा हा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारने 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला आहे आणि त्यानुसार या सेवा आधारित अधिकारी आता इतर सैन्य सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसारखे माजी सैनिक म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन मानले जातील. ओके, तर बघा त्यामुळे त्यांना पोस्ट सेवा लाभ म्हणजेच पोस्टातील लाभ तसेच पुनर्नियोजन व काही सरकारी संधी मिळण्यास मदत होईल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा फेब्रुवारी 2026 आसाममधील कुमार भास्कर वर्मन सेतूचे उद्घाटन कोणी केले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नुकतेच फेब्रुवारी 2026 आसाम या राज्यामधील कुमार भास्कर वर्मन सेतूचे उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा हा जो पूल आहे तो ब्रह्मपुत्रा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा हा जो पूल आहे तो
हा जो ब्रिज आहे तो 6 लेन म्हणजे 6 लेन एक्स्ट्राडोसेड पूल गुवाहाटी आणि नॉर्थ गुवाहाटीला जोडतो. ओके. आणि याचा उद्देश आहे वाहतूक वेळ कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी सुधारणे, असा याचा उद्देश आहे. बघा या पुलाबद्दल माहिती काय लक्षात ठेवायची आहे तर बघा, हा जो पूल आहे तो गुवाहाटी आणि नॉर्थ गुवाहाटीला जोडतो. तसेच हा जो पूल ब्रह्मपुत्रा या नदीवरती स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. बघा, फेब्रुवारी 2026मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ईशान्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच अजित लाल. तर अजित लाल यांची फेब्रुवारी 2026मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ईशान्य सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा, आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.